नमस्कार. अर्मनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. परत आज आपण एका नव्या व्हिडिओमध्ये लाईव्ह ट्रेड संदर्भात माहिती घेणार आहोत. तर आज 19 एप्रिल आहे. मी सनसेक्सची आज एक्सपायरी होती, त्यामुळे सनसेक्समध्ये मी आज 1 लॉटनं ट्रेड घेतला आहे आणि त्या ट्रेडमध्ये मला प्रॉफिट झाले की लॉस झालं ते तुम्ही आता पाहणार आहात. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ बघताना फक्त प्रॉफिट आणि लॉस बघू नका, तर त्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी जे चार्ट ॲनालिसिसद्वारे मी सांगतो की मी एक्झिट काय केली किंवा एंट्री काय केली, माझा ट्रेड घेण्यामागचा हेतू काय होता, माझी स्ट्रॅटजी काय होती, तर ते तुम्ही अवश्य बघा, कारण तेच तुम्हाला शिकण्यासारखं आहे. कारण त्याच्यामध्ये मी डिटेल ट्रेड घेण्यामागचं कारण, ट्रेड घेण्यामागचं माझं रिझन काय होतं ते मी एक्सप्लेन करत असतो. त्यामुळे तुम्हाला प्राईज ॲक्शन संदर्भात बऱ्यापैकी प्रायमरी नॉलेज तरी येण्याची नक्कीच गॅरंटी आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जे काय मी व्हिडिओच्या शेवटी एक्सप्लेन करतो ते नक्की बघा. तसंच तुम्हाला जर का डीमॅट अकाउंट ओपन करायचं असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी डीमॅट अकाउंट ओपनसाठी ब्रोकरची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय. कारण तुम्हाला ट्रेडिंग जर करायचं असेल किंवा प्रॅक्टिस जरी चार्टवर करायची असेल तर त्यासाठी डीमॅट अकाउंट आवश्यक आहे. तसंच तुम्हाला प्राईज ॲक्शन संदर्भात जर काय शिकायचं असेल किंवा प्राईज ॲक्शन संदर्भात नॉलेज घ्यायचं असेल तर खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. तिथे तुम्हाला मी डिटेल्स सर्व माहिती देईन. तर चला चालू करूया आजचा नवीन एक व्हिडिओ सनसेक्स एक्सपायरीमध्ये घेतलेल्या ट्रेड संदर्भातला. तर इथे एक थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. मी रेकॉर्डिंग चालू केलेलं असताना माझा ट्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतर माझा ट्रेड मी एक्झिट मारेपर्यंत जी रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग इथे झालेली नाही. ती मी नंतर ट्रेड कंप्लीट झाल्यानंतर रेकॉर्डिंग चेक केले तेव्हा ते माझ्यावर दिसून आले. पण आता त्याला नाईलाज आहे. पण तुम्ही बघू शकता की त्यानंतरची ही लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकताय की इथं जो प्रीमियम आहे तो प्रीमियम प्लस मायनस होते. म्हणजे हे रेकॉर्डिंग लाईव्ह आहे, जे लाईव्हमधलं रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर ते जे याच्या आधीचं रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही, कशामुळे झालं नाही याची कल्पना नाही, पण ते रेकॉर्डिंग झालं नाही. तर तुम्ही बघू शकता की ही पण लाईव्हमधलंच रेकॉर्डिंग मी तुम्हाला आता दाखवतो आहे. तर इथं मला जो दिसतो ते 356 रुपयेचा प्रॉफिट झाले. तर तुम्हाला ते डिटेल्स दाखवतो. तर इथं बघा मी 72,200चा पुट घेतला आहे सनसेक्सचा, कारण माझ्या ॲनालिसिसप्रमाणे मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे. तर तो पुट 178 रुपयाला घेतला होता आणि 214 रुपयाला मी विकला आणि त्याच्यामध्ये मला 356 रुपये जो प्रॉफिट झाले. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट होती ही साधारण 1785ची इन्व्हेस्टमेंट होती आणि प्रॉफिट 356 म्हणजे जवळजवळ 20% मला प्रॉफिट झाला आहे. म्हणजे 1700वर 20% मला प्रॉफिट झाला आहे. तर तोही साधारणतः 4 मिनटामध्ये, कारण मी 11 वाजून 50 मिनटानं ट्रेड घेतला होता आणि 11 वाजून 54 मिनटानं ते एक्झिट केलं आहे. तर 4 मिनटामध्ये मला जवळजवळ 20% प्रॉफिट माझ्या इन्व्हेस्टमेंटवर मिळाले. म्हणजे 356 रुपये मिळाले. हीच कमाल ते स्कॅल्पिंगची आहे. स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगले पैसे मिळू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे प्राईज ॲक्शनची नॉलेज असणं गरजेचं आहे, मस्ट आहे. कारण प्राईज ॲक्शनशिवाय तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकत नाही आणि सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेड लाईन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजेत. त्याच्यामध्ये डीप अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही स्कॅल्पिंग करू शकताय. कारण स्कॅल्पिंग मी मागं सांगितल्याप्रमाणे तसं रिस्की आहे. पैसे जरी मिळत असतील तरी पण लॉससुद्धा मोठा होऊ शकतो. त्यामुळं स्कॅल्पिंग तसं रिस्की आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्राईज ॲक्शनचा डीप अभ्यास केला पाहिजे, व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, त्याचं स्कॅल्पिंगचं प्रॅक्टिस केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर आता आपण चार्टकडे जाऊया आणि चार्टवर तुम्हाला मी सगळ्या डिटेल्स दाखवतो. आता आपण सनसेक्सच्या चार्टवर आलो. हा सनसेक्सचा 15 मिनटाचा टाईम फ्रेम चार्ट आहे. तर याच्यामध्ये मी ट्रेड लाईन्स, रेजिस्टन्स, सपोर्ट्स हे प्राईज ॲक्शनप्रमाणे मार्किंग केलेलं आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या सगळ्या सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे. इथं परत छोटासा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, त्याच्या खाली परत हा सपोर्ट, म्हणजे ह्याचा वरचा आहे तो रेजिस्टन्स. असं ते प्राईज ॲक्शनप्रमाणे मी मार्किंग केलेलं आहे. तर या
15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही संपूर्ण या पद्धतीचं सपोर्ट, रेजिस्टन्स किंवा ट्रेड लाईन हे सगळ्या मार्क करायचे असतात. आता आपण 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर आलो आहे. हा चार्टसुद्धा लाईव्हमध्येच रेकॉर्डिंग केलेला आहे. तर मी वरच्या बाजूला बघत असला तर तिथे तुम्हाला फिगर्स चेंज होताना दिसत आहेत, कारण हा लाईव्ह मार्केटमधला चार्ट आहे, तो मी रेकॉर्ड केला आहे. तर इथं आपण बघू शकता की या सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी मार्क केलेत. ही सपोर्ट आहे आणि या पद्धतीनं मी इथं मार्केटमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे. तर ही जी आहे ती ही सपोर्ट लाईन आणि ही यानंतर जी सपोर्टवरनं मार्केट वर गेलेलं आहे, त्यानंतर परत मार्केट खाली आलेलं आहे तिथून आणि थोडं कन्सॉलिडेशन झाल्यानंतर साईडवेजमध्ये मार्केट गेलं, परत तिथून थोडं साईडवेज गेल्यानंतर परत वर गेले आणि वरच्या रेजिस्टन्सला टच करून परत मार्केट खाली आलेलं आहे. हा जे रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सच्या वर मार्केट गेलेलं नाही, तिथून परत मार्केट खाली आले, परत ह्या ट्रेड लाईनला इथं टच करून मार्केट परत वर गेलेलं आहे. तर ही मी जी ट्रेड लाईन मार्क केली आहे, या ट्रेड लाईनच्या वरच मार्केट आहे, ते म्हणजे मार्केट बुलिश आहे. मार्केट त्या ट्रेड लाईनच्या सपोर्टनुसार वर चालले. तर इथं पहिल्यांदा सपोर्ट घेतल्यानंतर वर गेले, परत येऊन इथं सपोर्ट घेतला, त्यानंतर थोडं कन्सॉलिडेटेड झाल्यानंतर परत या कॅन्डलमध्ये मार्केट वर गेलं आणि त्याच कॅन्डलमध्ये खाली आलं आणि परत ट्रेड लाईन जवळ मार्केट येऊन ट्रेड लाईनवरून परत ते वर गेलेलं आहे आणि वरच्या रेजिस्टन्सला जाऊन मार्केट तिथून परत खाली आलेलं आहे. अशा तऱ्हेनं ट्रेड लाईनच्या वर मार्केट काम करत असून हे मार्केट तसं बघायला गेले तर त्याचा ट्रेंड बुलिश आहे, अप ट्रेंडमध्ये मार्केट दिसते. तर इथं मी चार्ट थोडा मोठा करतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर ही इथं आता बघितलं तर तुम्ही रेजिस्टन्सला हॅमर कॅन्डल तयार झाली, तर इथे एक डोजी कॅन्डल पण तयार झाली. त्यावरून असं लक्षात येते की इथून मार्केट खाली जाणार आहे. त्यामुळं मी या शेजारच्या बिग बारमध्ये एंट्री घेतली आणि या बिग बारमध्येच मी एक्झिट केलेली आहे या कॅन्डलमध्येच. तर या कॅन्डलमध्ये एक्झिट करून या कॅन्डलमध्ये मी जवळजवळ 356 रुपयाचं प्रॉफिट मिळवलं आहे. तर एकाच कॅन्डलमध्ये मी एंट्री करून तिथंच एक्झिट घेतलेली आहे. तर एक्झिट त्याच कॅन्डलमध्ये का घेतली यामागे एक रिझन आहे. ते रिझन मी तुम्हाला आता इथं मार्क करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपण इथे एक लाईन मार्क करूया. इथं आपण आता एक लाईन मार्क केलेली आहे. तर तुमच्या लक्षात येईल की या लाईनचा एक सपोर्ट म्हणून मार्केटनं उपयोग केला आहे, कारण या लाईनपासूनच मार्केट परत वर गेलेलं आहे आणि जी दुसरी कॅन्डल आहे ती कॅन्डल इथं आल्यानंतर थोडं रिएक्शन त्या कॅन्डलने घेतलं आणि त्यानंतर परत मार्केट इथं वर गेलेलं आहे. त्यानंतर परत इथं मार्केट खाली आले, पण या तिन्ही कॅन्डल्स या लाईनच्या खाली गेलेले नाहीत. त्यामुळं ही कॅन्डल जी आहे त्या कॅन्डलचा हा सपोर्ट आहे, तोच सपोर्ट पुढं मार्केटनं कंटिन्यू केला आहे. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की मागचा जो सपोर्ट आहे त्या सपोर्टवर आपण एक्झिट घेतली पाहिजे, कारण मार्केट इथून थोडा वेळ साईडवेज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी या बारमध्येच एंट्री घेऊन या बारमध्येच एक्झिट घेतली इथं आणि मला 356 रुपयाचं प्रॉफिट झाले. तर तुम्ही बघू शकताय की मार्केट लाईव्ह आहे आता या 3 ज्या कॅन्डल आहेत, हे शेवटच्या कॅन्डलनंतर इथं एक कॅन्डल आता तयार होईल. ते कॅन्डल तुमच्या लक्षात येईल की इथून मार्केट वर जाण्याची शक्यता आहे, कारण मार्केट प्रत्येक वेळेला या ट्रेड लाईनला टच करून परत मार्केट वर जाते. तर हे इथं मार्केट खाली आले, आता इथून तुम्ही बघाल की मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. तर इथं तुम्ही बघताय की नवीन जी कॅन्डल तयार झाली ती कॅन्डलसुद्धा बुलिश कॅन्डल तयार झाली आहे. या ट्रेड लाईनच्या वर अजूनही मार्केट आहे, त्यामुळं मार्केट बुलिश राहण्याची शक्यता आहे आणि वरच्या रेजिस्टन्सपर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे. आता ही नवीन कॅन्डल जी तयार झाली ती कॅन्डल आता इथून परत वर रेजिस्टन्सला जाण्याची शक्यता आहे आणि मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. तर या पद्धतीनं मार्केटचं मी ॲनालिसिस केलं होतं, त्यामुळं मी इथं पुटमध्ये एंट्री घेतली आणि 356 रुपयाचं मला इथं प्रॉफिट झालेला आहे. तर अशा तऱ्हेने माझा हा आजचा ट्रेड एक्झिक्यूट झाला. आता इथं आपण बघितलं की मी कशा पद्धतीनं ट्रेडमध्ये एंट्री केली आणि 356 रुपयाचं प्रॉफिट केलं. हे सगळं शक्य झालं ते मला असलेल्या प्राईज ॲक्शनच्या नॉलेजमुळे. त्यामुळे मी वारंवार सांगत आलो की तुम्हाला मार्केटमध्ये जर पैसे कमवायचे असतील तर प्राईज ॲक्शन शिकणं गरजेचं आहे. प्राईज ॲक्शनचा तुम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे. त्याचं बरोबरच स्कॅल्पिंगचं
प्रॅक्टिस केलं पाहिजे, तेही एक लॉटने केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर या दोन्ही गोष्टी केल्या तर तुम्ही यात स्कॅल्पिंगमध्ये बऱ्यापैकी पैसे कमवू शकताय. तर तुम्हाला प्राईज ॲक्शनचा सखोल अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. तर या ठिकाणी मी जो ट्रेड आहे तो ट्रेड एक्सप्लेन केला तो तुमच्या लक्षात आला असेल आणि मी कोणत्या पद्धतीने ट्रेड घेतला आणि 356 रुपयाचं प्रॉफिट मिळालं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा, कारण मला त्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळते. तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आनंदी रहा, खुश रहा. जय हिंद.